गायकवाड़ जी, विजय जाधव जी, नितीन सोनवणे जी, चंद्रकांत बच्छावजी ज्यांनी सगळे सूत्रचालन अतिशय चांगलं केलं ते बच्छावजी, ते बहुतेक नाशिकचे असावेत त्यामुळे एवढं चांगलं आहे. गजानन लासरेजी, किशोर कांबळेजी, रत्नाकर रिपोटीजी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज मी तसा ही बिल्डिंग झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथं येतोय. त्याच्यापूर्वी एकदा आलो होतो असं ते म्हणतात की तेव्हा काही नव्हतं, अशा वेळेस इथं आलेलो होतो. पण आज एवढ्या सुरेख बिल्डिंगमध्ये ही वाटत नाही की ही बौद्ध समाजाची वास्तू एवढ्या चांगल्या तऱ्हेने तुम्ही मेंटेन केलं आहे. त्याच्यापेक्षा आणखी काय बाबासाहेबांना हवं होतं. मला वाटतं की तुम्ही ज्या जिद्दीनं हे बाबासाहेबांचं स्मारक, गायकवाड साहेबांचं स्मारक दोघांचे उभं केलं आहे. मगाशी म्हणाला तिथं गुरु आणि शिष्यांचं स्वागत केलं. आता बाबासाहेब हे अतिशय सर्वोच्च अशा प्रकारचे आमचे नेते, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. पण दादासाहेब गायकवाड हे त्यांच्याबरोबर रात्रंदिवस असायचे. म्हणून तुम्हाला माहिती आहे की मी जसं मुख्यमंत्री असताना बाबासाहेब गायकवाडांच्या नावानं 25 मुलांना परदेशी पाठवण्याकरता स्कॉलरशिप चालू केली आणि 25 मुलं भारतातून शिकण्याकरता म्हणून पाठवली. तसंच दादासाहेब गायकवाडांच्या नावाने जमीन देण्याची योजना सुरू केली की 2 एकर बागायत आणि 4 एकर जिरायत अशा प्रकारची योजना सुरू केली. आणि मला वाटतं आजही ती योजना चालू आहे. याच्यात माझ्यासारख्याला आनंद आहे. ज्यांच्या नावानं आम्ही त्या खुर्चीवर बसलो, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड रात्रंदिवस त्या काळात फिरत होते. पण त्यावेळेस काही जास्त त्यांना प्राधान्य मिळालं नाही. पण आज सगळ्याच पक्षाचे लोक बाबासाहेबाशिवाय काय चालत नाही. प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने त्यांना नाव घेतल्याशिवाय कामच करता येत नाही. पण आज तुम्ही संविधान दिवसाच्या निमित्ताने इथे छोटीशी सभा बोलावली. ही छोटीशी असली तरी सगळे हे विचारवंत लोक आहेत, सगळे सुशिक्षित आहेत, बाहेरून आलेले आहेत. ज्यावेळेस राजेंद्र प्रसादांच्या समोर हे ड्राफ्ट दिला गेला आणि आजच्या तारखेला 75 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी ते देशाला प्रेझेंट केलं आणि त्याची आठवण म्हणून तुम्ही हे करतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. की नाहीतर माणसं विसरून जातात. पण हे काम पुढं आपणच सुरू केलं पाहिजे. आज सकाळीच मी वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो की सुप्रीम कोर्ट जस्टिस खन्ना, चीफ जस्टिस यांनी चांगला निर्णय दिला की याच्यातली जी अमेंडमेंट काही लोकांनी पाठवली होती की सेक्युलर आणि सोशलिझम हे 2 शब्द त्याच्यातून काढून टाकावा म्हणून. तसं खरं म्हणजे ते चुकून राहिलेलं असावं. ते इंदिरा गांधींनी त्यावेळेस ते ॲड केलं इमर्जन्सीच्या नंतर आणि ही त्यामुळं आज एक मोठं स्टेटस आम्हा सगळ्यांना मिळालेलं आहे या घटनेमध्ये की या आमच्या ज्युडिशियरीने आता मान्य केलं. याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आणि तो निकाल कालच आलेला आहे मला वाटतं.
त्यामुळं आजच्या दिवसाचं हे मोठं एक कौतुकास्पद म्हटलं पाहिजे. सुब्रमण्यम स्वामी ते RSSचे असल्यामुळे ते तर आमच्या इकडे आता इकडे हे जे वारं व्हायला लागलेलं आहे राजकारणावर खरं म्हणजे बोलू नये आज. मी तर आता काय राजकारणात नाही. माझी मुलगी प्रणिती ती खासदार आहे आणि ती जोरदार फाईट करते ह्या सगळं. जी सेक्युलर आहे, जात धर्म याच्या पलीकडे आहे ती. पण हे आज इथं सांगताना मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळे वैचारिक भूमिका घेऊन आजही सातत्यानं मांडताय आणि एवढ्या चांगल्या हॉलमध्ये एअर कंडिशन हॉल. खरं म्हणजे असं कुठं नाही आहे, मी बघितलं नाही, पुण्यात सुद्धा नाही आहे. ते उपराष्ट्रपतींनीच उद्घाटन केलेलं आहे. पण हे हॉल बघितल्यानंतर आश्चर्यच वाटत होतं मला की एवढं कसं तुम्ही केलं. तुमच्यातले काही लोक चांगली बिल्डिंग असावी वगैरे असा विचार करून ह्या संस्थेला प्राधान्य दिलं. ह्या वास्तूमधून एक अशा प्रकारचा एक दिग्दर्शन होईल समाजामध्ये की एवढी चांगली वास्तू बाबासाहेबांच्या नावाने आणि गायकवाड साहेबांच्या नावाने उभी केली. त्याच्यातून नवीन प्रेरणा आपण घेतली पाहिजे, हे नव्या पिढीला समजून येईल. आणि ते काम तुम्ही सगळे वयस्कर झालेला आहात. मी वयस्कर आहे, तुम्ही 83 आहे, मी 84च आहे, तुम्ही बच्चा साहेब हां 76 आहे. 76 आमचा रिपोर्ट 85 होती. हां ते 85 आहे. म्हणजे एकापेक्षा एक आहेत सगळे. पण अजूनही जिद्द आहे आमच्या मनामध्ये, समाजाकरता काहीतरी करावं असं जिद्द आहे. आज तुम्ही एवढा मोठा खरं म्हणजे हा उत्साह साजरा करता, तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. बच्चावजी आणि तुम्ही देखील ही वैचारिक भूमिका घेऊन तुम्ही दरवर्षी काय ना काय करता, जयंतीला करता, दादासाहेब गायकवाडांच्या जयंतीला करता आणि ही परंपरा तुम्ही चालू केली. उद्याची पिढी हेच काम करेल. खरं म्हणजे एवढ्या सगळ्या भव्य या इमारतीमध्ये तुम्ही पूर्वी इथं सब इन्स्पेक्टर असताना मी राहत होतो इंडियन ऑइलच्या इथं 120 स्क्वेअर फीटाच्या जागेमध्ये राहत होतो. काही बिघडत नाही. आलेल्या परिस्थितीला आपण तोंड देत राहिलं पाहिजे, तेच बाबासाहेबांनी आम्हाला शिकवले. आणि म्हणूनच माझ्यासारखा माणूस धडपड करून पुढे येऊ शकतो आणि नाव कमवू शकतो. ठीक आहे, सुरुवातीला आमच्या बालपणामध्ये चोऱ्या मारामाऱ्या सगळं केलं. आपल्या समाजात सुरुवातीला हेच असतं, दुसरं काही नाही. आणि मी तर कधी लपवतही नाही. लपवण्याचं कारण नाही. असं आहे, घेत असाल तर घ्या, नाही तर घेऊ नका. पण आम्ही आपलं पुढे निघालेलं आहे. तर त्यामुळे लाजण्याचं काही कारण नाही. आपला समाज सगळा असाच आहे. पण आज असा होता, तो असा वर गेलेला आहे बाबासाहेबांच्या विचाराने. आणि त्याच्यातून ही सगळी मंडळी कोट घालून, आमचे सगळे टाय घालून, कोण इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, कोण पोलीसमध्ये आहे, तर कोण प्रॅक्टिस करतो आहे. कितीतरी आपले अधिकारी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मोठ्या जोमाने काम करतात आणि ते सातत्यानं बाबासाहेबांचं नाव घेतात की ते बाबासाहेबांनी जे करून ठेवलं त्याच्यामुळे आम्ही चालतो आहोत, अशा प्रकारची भूमिका ते मांडत आहेत. पण मला वाटतं की तुम्ही बच्चावजी एकदा ह्या सगळ्या भारतातल्या बऱ्याच लोकांना इन्व्हाइट करा किंवा IAS IPSनं आणि त्यांना हे दाखवा
एवढं चांगलं हे सभागृह इथं बांधलेलं आहे. येतील तेवढे येतील, पण ते बघितल्यानंतर त्यांना एक नवीन उत्साह येईल की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या आणि गायकवाड साहेबांच्या नावाने एवढं मोठं सुरेख अशा प्रकारचं स्मारक उभं केलेलं आहे. आणि ते एअर कंडिशन आहे. देशात कुठे असेल असं वाटत नाही. फक्त अमेरिकेत असे, अमेरिका आणि लंडनमध्ये अशा प्रकारची वास्तू असते. पण तुम्ही एवढ्या जिद्दीने केलं, मला तुमचं केवढं कौतुक करावं असं वाटतं की त्याला शब्द नाही आहे. की ज्या जिद्दीनं तुम्ही करताय, कसे पैसे निर्माण केले असतील, काय केले असतील, त्यांनी सगळं सांगितलं नाही. जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. बाकीचं ते हुशार आहेत, त्यामुळेच त्यांनी ते सगळी इमारत उभी केली. आणि व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा ते त्याच्यातून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही या सगळ्या लाईटीमधून दिसतं आणि ते केलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे नाही. तर बाबासाहेबांच्या नावाने केलं, पुढचं कायच नाही, जाऊ द्या म्हणून असं होत नाही. त्याच्यातून धडपड करून प्रयत्नाने सगळं काही मिळत असतं. तुम्ही कराल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आजच्या संविधान दिवसाच्या दिवशी जे काळे कुट्ट ढग आज लोकशाहीमध्ये काही पसरलेले आहेत, तर ते लवकरच निघून जातील आणि आमची लोकशाही प्रखर बनेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. तुम्ही बाबासाहेबांच्या बरोबर किती लोक होते सुरुवातीला? बोटावर मोजण्या इतके लोक होते. पण नंतर येत गेले आणि दादासाहेबांचा सारखा माणूस त्यांच्या रात्रंदिवस कामाला लागला. खरं म्हणजे मी म्हणून मुद्दाम बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब ह्या दोघांना सरकारने विसरता कामा नये म्हणूनच मी सुरुवातीला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नावाने ते दोन्ही योजना सुरू केले. सुदैवानं त्या योजना अजून ह्या सरकारने कुठल्याच सरकारने काढू शकले नाहीत आणि शकणार नाहीत. कारण त्या प्रामाणिकपणानं मांडलेल्या योजना आहेत, त्या पुढे गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार मी सातत्यानं मांडतो. त्या योजनेमध्ये काही लोक मला माहिती आहे की परदेशात गेले, शिकून आले आणि आज चांगल्या प्लेसमेंटवर आहेत ते. तसंच आपण काम करूया. संविधान दिनाच्या दिवशी आपण जे बाबासाहेबांनी एवढा मोठा प्रचंड अशा प्रकारचा ग्रंथ या देशाला अर्पण केला, त्या संविधानाच्या माध्यमातून ते चालला पाहिजे आणि या भूमिकेतून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. अडचणी येतील, पण आपण त्याला घाबरता कामा नये. जय पराजय हा होतच असतो. मी 2दा पडलो होतो पार्लमेंटला, पण माझी मुलगी पहिल्या दणक्यात निवडून गेली. ती 3 वेळेस आमदार होती, पण फायटिंग करते. ती परवा पहिल्याच पार्लमेंटमध्ये तिने भाषण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी तिने भाष्य केलं तिथं. कारण जे आमचे सगळे फादर आहेत, आमचे वडिलोपार्जित, त्यांनी निर्णय दिला आम्हाला आणि ह्या मार्गावर चालायला दिशा दिली, त्यांचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. आपणही संविधान दिनाच्या निमित्तानं बघता केवढी माणसं आली बघा. सुरुवातीला काही नव्हती, असंच येत असतं, कारवा चलते राहा. तर मी आपला बच्चासाहेब आपला आभारी आहे. तुम्ही फोनवर माझ्याशी बोललात आणि तुम्ही दादासाहेब, तुम्ही मला सुरुवातीला जाण्याची परवानगी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. कारण मी राहतो खूप लांब, इथं जवळ राहत नाही. मला अजून रस्त्यात एक कार्यक्रम आहे, तो करून मी पुढे जातो आहे. मला माफ करा, मी लवकर जातो आहे, नाहीतर खरं म्हणजे मला इथून हलवत नाही. परत कधीतरी येईन आणि तुमच्याबरोबर छान गप्पा मारेन. तुम्ही देखील IAS नॉमिनेटेड झालात. नॉमिनेटेड वगैरे काय नाही, आता IASच आणि ते चांगलं काम करतात. याबद्दल त्यांचे मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध
चक्रवर्ती सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आज या संविधान गौरव दिनानिमित्त विचारमंचावर उपस्थित असलेले अध्यक्ष विजय जाधव साहेब, त्याचप्रमाणे दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे विश्वस्त आणि सरचिटणीस आयुष्यमान चंद्रकांत बचाव साहेब, आयुष्यमान नितीन सोनवणेजी, आयुष्यमान रत्नाकर रिपोर्टे साहेब आणि बाकीचे विश्वस्त मंडळ आणि कर्मवीर दादासाहेब सांस्कृतिक केंद्रासोबत जोडलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले माझ्या उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना जय भीम. आज मी संविधान या विषयावर बोलणार आहे. त्यापूर्वी संविधान कशी निर्मिती झाली, किती दिवस लागले, कोण होतं, हे आता आपल्याला सगळ्यांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर न बोलता वेळेचं भान ठेवून, कारण की वेळ बराच झालेला आहे आणि मला वाटतं 7:40 झालेले आहेत. किती मिनटं बोलावं लागेल आणि तरी जो काही 15-20 अर्धा तासाचा वेळ आहे त्यामध्ये मी संविधान या विषय मांडण्याचा प्रयत्न करेल. या संविधानाविषयी बोलत असताना, कारण की संविधानामुळे आलेली लोकशाही आणि भारतात असलेली संसदीय जनतांत्रिक लोकशाही ज्या संविधानामध्ये निर्माण झालेली आहे, त्या विषयावर या दिवशी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी ॲडव्होकेट म्हणून संविधानाकडे पाहताना आणि लोकशाहीकडे पाहताना कायदेशीररित्या त्याचं विश्लेषण जे माझ्या परीने केलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण त्या अगोदर लोकशाही आणि संसदीय लोकशाही आणि संविधान या विषयाकडे जात असताना आपल्याला पूर्व इतिहास, थोडासा इतिहास, संविधान कशी निर्मिती झाली हा भाग नाही, पण संसदीय लोकशाही कशी निर्माण झाली आणि त्यापूर्वी काय होतं याचं आकलन केल्याशिवाय आपल्याला पुढचं कळायला थोडंसं अवघड जाईल. म्हणून आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, मैं मराठी में बोल रहा हूँ, हिंदी के 1-2 हो गए तो मुझे माफ कर देना. इंग्रज भारतामध्ये येण्या अगोदर जी 2 प्रकारची सत्ता भारतामध्ये होती. 2 प्रकारची सत्ता म्हणजे कुठली होती? एक होती सामाजिक सत्ता आणि या सामाजिक सत्तेचं वर्चस्व किंवा प्रभुत्व ज्याचं होतं, ते प्रभुत्व कोणाचं होतं? तर ते प्रभुत्व होतं मनुवादी व्यवस्थेप्रमाणे असलेला ब्राह्मण वर्ग हा श्रेष्ठ वर्ण होता आणि त्या श्रेष्ठ वर्णाचं सामाजिक सत्तेवर त्याचं प्रभुत्व होतं. आणि अशी या सामाजिक सत्तेचं प्रभुत्व गाजवणारा हा ब्राह्मण जो श्रेष्ठ वर्ग होता तो सार्वभौम सत्ताधारी होता. आणि या सामाजिक सत्तेबरोबर एक दुसरी सत्ता होती, ती होती राजकीय सत्ता. आणि त्या राजकीय सत्तेचा जो राजा होता तो राज्यकारभार करायचा आणि या राज्यकारभारामध्ये एक हुकुमशाही पद्धती होती. म्हणजे आणि राजा जो काही राज्यसत्ता करायचा त्याला मार्गदर्शन करणारा जो व्यक्ती होता तो होता सामाजिक सत्तेचा सार्वभौम असलेला वर्ण म्हणजे ब्राह्मण. आणि ज्या प्रकारे हा सामाजिक सत्ता राजाला जे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे राजा आपलं
राजा आणि प्रजा याच्यातला संबंध ठेवायचा. त्याचं उत्कृष्ट उदाहरण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते आणि राजाला मार्गदर्शन करणारी त्यांचं जे मंडळ होतं, पेशवाई मंडळ, ते त्यांना मार्गदर्शन करायचे. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पेशवाईचं म्हणणं ऐकलं नाही त्यावेळेस यांनी त्यांना किती सहकार्य केलं ते आता मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. त्याचं उदाहरण आपल्याला छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या समोर आहे. ज्यावेळी त्यांनी सामाजिक सत्तेला बाजूला ठेवून राजकीय सत्ता करायला लागले त्यावेळेस त्यांचं काय झालेलं आहे हेही आपल्याला माहीत आहे. म्हणून या राजकीय सत्ता आणि सामाजिक सत्ता हे इंग्रज येण्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये फार पूर्वी वर्षापासून सुरू होतं. जेव्हा इंग्रज आले त्यावेळेस त्यांनी ह्या दोन्ही सत्तेला आपलं काबीज केलं आणि राजकीय सत्तेमध्ये सत्ता इंग्रजांनी घेतल्यानंतर सामाजिक सत्तेमध्ये बदल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ज्या ज्या वेळेस सामाजिक व्यवस्थेला कोणी बदल करतो त्यावेळेस एक विद्रोह निर्माण होतो आणि राज्यसत्तेला ते सामाजिक सत्तेमध्ये असलेले लोक राज्य करू देत नाही. अशाच प्रकारे अशा दोनही प्रकारच्या गुलामगिरीमध्ये हा भारतीय जगत होता. आणि या गुलामगिरीला उखडून पाडण्यासाठी जेव्हा इंग्रजांनी सामाजिक सत्तेमध्ये बदल केला तर बदल काय केला त्यांनी, तर ज्या व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था होती त्यामध्ये फक्त ब्राह्मण हा श्रेष्ठ होता आणि बाकी शूद्र अतिशूद्र हे होते. त्यांना शिक्षणाची, अर्थार्जन करण्याची किंवा त्यांना व्यक्तीच्या आपला स्वाभिमानाने जगण्याची मुभा नव्हती. आणि अशा प्रकारे ते एक प्रकारचे सामाजिक व्यवस्थेमध्ये गुलाम होते. आणि या गुलामगिरीच्या विरुद्ध सर्वात प्रथम त्या काळामध्ये बंड उभारला तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते गुलामगिरी नावाचं पुस्तक पण लिहिलं. आणि पुढे नंतर बाबासाहेबांनी हा ज्योतिबा फुल्यांचा विचार पुढे घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर या स्वतंत्र चळवळ जेव्हा सुरू झाली त्यावेळेस दोन प्रकारची चळवळ सुरू होती. एक चळवळ होती की त्यांना राजकीय सत्ता पाहिजे नव्हती आणि त्याच्यासाठी इंग्रजांना चले जाव हे आंदोलन सुरू झालं. तर दोन प्रकारचे आंदोलन सुरू झाले, एक अहिंसक मार्गाने आणि एक हिंसेच्या मार्गाने. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी सैन्य तयार केलं, आपले बरेचसे शहीद झाले, भगतसिंग सारखे लोक होते. ते एक प्रकारचं अहिंसक प्रकारे ते स्वतंत्रता आपल्याला मिळाली पाहिजे आणि इंग्रज या भारतातून गेले पाहिजे आणि राजकीय सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे दोन आंदोलन करणारी ही एक टीम होती किंवा हा प्रवाह होता. त्याचबरोबर बरेचसे लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये डायरेक्टली भाग घेतला नाही आणि ते स्वातंत्र्य चळवळीत नव्हते. परंतु बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारामध्ये बाबासाहेबांना राजकीय स्वातंत्र्य तेवढंच पाहिजे नव्हतं, तर बाबासाहेबांना राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं. आणि हे दोन जे स्वातंत्र्य आहेत, जेव्हा राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य परिपूर्ण मिळेल तेव्हा माणूस हा गुलामगिरीतून दूर होईल. आणि म्हणून बाबासाहेबांना ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी दोन पातळीवर आपली चळवळ सुरू केली. आणि त्याचबरोबर इंग्रजांसोबत ते भांडले म्हणजे बौद्धिक पद्धतीवर भांडले, कायद्याच्या विषयाने भांडले. आणि त्यांनी पुढं येणारा भारत, स्वतंत्र भारत हा कसा असेल याची संकल्पना त्यांनी मांडली आणि ते इंग्रजांसोबत सारखा संघर्ष करायला लागले. हेही आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीतून पाहायला भेटते. म्हणजे एक तर राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, परिपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आपली चळवळ सुरू केली. म्हणजेच खऱ्या अर्थाने एक संस्था होती की राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडणारी होती, तर बाबासाहेबांनी समग्र स्वातंत्र्यासाठी, राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे माणूस हा गुलामगिरीतून मोकळा झाला पाहिजे. आणि ती गुलामगिरी नष्ट करायची असेल तर वर्ण व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि समान न्याय, समता, बंधुत्वता हे प्रस्थापित झालं पाहिजे.
अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आणि याकडे बाबासाहेबांनी आपली मुवमेंट सुरू केली. त्यावेळेस त्यांनी इंग्रजाशी वाटाघाटी करत असताना त्यांनी इंग्रजांना नेहमी हे म्हटलं की त्यावेळेस महायुद्धाचा काळ होता. महायुद्ध झाल्यानंतर त्या महायुद्धामध्ये बऱ्याच राज्यांनी त्यांचे देश त्यांना परत करायचे आणि त्यांना स्वतंत्र करायची अशी एक होड चाललेली होती जगामध्ये. आणि त्याचमध्ये इंग्रजांनीही भारताला स्वतंत्र द्यायची ही एक प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यावेळेस इंग्रजांनी जर सोडून गेले, हा भारत देश मोकळा केला, तर सत्ता कोणाला द्यायची? तर सत्ता कोणाला द्यायची? तर एका राजाला द्यायची नाही. त्यावेळेस बरेचसे संस्थान होते, मोठे मोठे संस्थान होते. तर त्यावेळेस ही त्याला न देता ही लोकांच्या हातात द्यायची. आणि लोकांच्या हातात देत असताना ही जी सामाजिक व्यवस्था होती, जी वर्णव्यवस्था होती, जी विषमता होती, ती नष्ट झाली पाहिजे. आणि ही नष्ट झाल्याशिवाय माणसाची गुलामगिरी नष्ट होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी इंग्रजांना हे दोन बाजू मांडल्या आणि इंग्रजांनी 2 अटीवर भारत सोडण्याचं निश्चित केलं. ते 2 अटी अशा होत्या की एक तर हा देश सोडून जात असताना हा देश लोकांच्या हातात द्यायचा आहे, हे एक अट होती. आणि नंतर जो समाजामध्ये ज्या चालीरीती होत्या, म्हणजे जे समाजाची आचारसंहिता होती, ती आचारसंहिता ही मनुसंहिता होती. आणि या मनुसंहितेवर हा समाज चालत होता. म्हणून ही आचारसंहिता नष्ट झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्वभौम अशी आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे. आणि ती आचारसंहिता निर्माण करण्यासाठी जे काही मसुदा करायचा होता तो संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पुढं आला. आणि नंतर ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आणि त्यांनी ही जे संविधान आहे, हे संविधान म्हणजे राज्य चालवण्याचं आणि इथं असलेल्या नागरिकांना स्वातंत्र्य देण्याचं एक आचारसंहिता आहे. या आचारसंहितेच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची आचारसंहिता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा भारत स्वतंत्र होणार नाही, इंग्रज सोडून हा भारत देश सोडून जाणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1949 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, या दिवशी ते पूर्ण करून भारताला ते समर्पित केली. आणि त्या दिवसापासून खऱ्या प्रकारे ही स्वतंत्रता निर्माण झाली. म्हणजेच 26 नोव्हेंबर हा म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होणारा दिवस आहे. भारतातल्या स्वातंत्र्याचा, हा राजकीय स्वातंत्र्याचाच नाही, तर हा भारताला असलेल्या सर्व नागरिकांना परिपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा हा दिवस आहे. म्हणून हा अति गौरवाचा दिवस आहे. आणि म्हणून जे समजतात ते लोक याला फार अभिमानाने आणि स्वाभिमानाने हा दिवस साजरा करतात, त्याची आठवण करतात, त्याची उजळणी करतात. आणि त्यामध्ये हे जे काही मिळालेलं आहे हे निरंतर चांगलं राहावं म्हणून बाबासाहेबांनी संविधान देताना एक शब्द वापरलेला होता, भाष्य केलेलं होतं की संविधान कितीही चांगलं असेल पण ते कोणाच्या हातात आहे आणि कोण चालवते त्याच्यावर ते अवलंबून आहे. एकाच्या हातामध्ये चाकू दिला भाजी कापायचा आणि भाजी सोडून तो माणसंच कापायला लागला तर चाकूचा दुरुपयोग होईल. आणि अशा प्रकारे या संविधान ही एक चांगल्या लोकांच्या हाती गेली पाहिजे. आणि म्हणून यामध्ये बाबासाहेबांनी एक व्यक्ती आणि एक वोट अशी संकल्पना करून प्रत्येकाला तो अधिकार दिला की ते शासन करणारे जे लोक आहेत तिथं चांगले लोक, नीतिवान लोक गेले पाहिजे. हा तुमचा आणि आमचा हा फार मोठं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं असते निवडणुकीच्या वेळेस. त्या निवडणुकीच्या वेळेस पाडत असताना आपल्याला ते पाहिलं पाहिजे की संविधान कोणाच्या हातात जाणार आहे आणि त्याला कोण ते सत्तेमध्ये येऊन त्याचं अवलंबन करणार आहे. हे आपलं आकलन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एक दुसरा विषय आहे की या संविधानामध्ये एक संसदीय जनतांत्रिक लोकशाही आहे. संसदीय लोकशाही म्हणजे काय? लोकांनी दिलेले प्रतिनिधी निवडून जाणे आणि या प्रतिनिधींनी आपला प्रमुख म्हणजे प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री निवडणे, ही झाली संसदीय लोकशाही. अमेरिकेमध्ये काय डायरेक्ट
प्रेसिडेंट निवडला जातो ते झाली प्रेसिडेन्शियल लोकशाही. लोकशाही तिकडे आहे, लोकशाही इकडे आहे. पण आताच्या काळामध्ये आपल्याला संसदीय लोकशाही दिसते का असा एक प्रश्न आहे. कारण की आज डायरेक्ट प्रधानमंत्रीचा कॅन्डिडेट लोकांकडे येतो, मी प्रधानमंत्री होणार आहे, मला वोट द्या. ही संसदीय लोकशाहीमध्ये ॲग्रीएबल आहे का, एक्सेप्टेबल आहे का? ते निवडणार कोण? निवडून आलेले लोक निवडतील, डायरेक्ट लोकांमधून जाणार नाही. मुख्यमंत्री निवडायचं असेल तर कोण निवडणार? निवडून आलेले MLA लोक निवडतील. आता आपल्याला न्यूजमध्ये काय येतं की हायकमांड दिल्लीमधून जो सांगेल प्रधानमंत्री किंवा अमित शहा, त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्रीचं नाव घोषित करू. म्हणजे ही काही संसदीय लोकशाही आहे की प्रेसिडेन्शियल लोकशाही आहे? म्हणून हा एक प्रकारे संविधानावर, संसदीय लोकशाहीवर आघात आहे की नाही याचाही विचार आपल्याला करणं आहे. म्हणजे ज्या संकल्पनेतून बाबासाहेबांनी संसदीय लोकशाही केली, त्या संसदीय लोकशाहीला इनडायरेक्टली प्रेसिडेन्शियल लोकशाहीमध्ये परिवर्तित होत असताना आपल्याला दिसत आहे. पण याबद्दल जास्त कोणी चर्चा करत नाही. तर याचाही विचार मतदानाने करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रकारे या लोकशाहीमध्ये जे रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन जे दिलेलं आहे, हे रिझर्वेशन कशासाठी दिलेलं आहे? हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे, हा भागीदारीचा कार्यक्रम आहे. आज महिला 50% भारताच्या लोकसंख्येमध्ये आहे. त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये किंवा या विधानसभेमध्ये किती आहे? तर 10%, 15% असं प्रतिनिधित्व आहे. आणि त्यामुळे 2023ला लोकसभेमध्ये कायदा पास झाला की महिला रिझर्वेशन आणि त्यांना 33% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. हे रिझर्वेशन त्यांना का भेटते? हे मागासलेले आहेत म्हणून का? हे गरीब आहेत म्हणून का? नाही, तर त्यांचं प्रतिनिधित्व नाही आहे म्हणून त्यांची भागीदारी असली पाहिजे, म्हणून हे महिला रिझर्वेशन आलेलं आहे. पण अजूनही सरकारने ते इम्प्लिमेंट करण्याची तेवढी बहादरी दाखवलेली नाही. म्हणजे 50% जे लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व हे 10 ते 15% आहे. तशाच प्रकारे हे जे रिझर्वेशनमधून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहेत, यांची भागीदारी असली पाहिजे शासनामध्ये. शासन म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, MLA, MP आणि प्रशासनमध्ये IAS ऑफिसर, ब्युरोक्रॅट, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ज्युडिशरी याच्यामध्ये भागीदारी असली पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो प्रिएम्बलमध्ये आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हू आर दिस पीपल? आम्ही भारताचे लोक म्हणजे या भारतामध्ये असलेला जो जनसमूह आहे, जो वेगळ्या SC, SC, ST, OBC, मायनॉरिटी, महिला, पुरुष यांचे जे प्रतिनिधित्व आहे, ते प्रतिनिधित्व या शासनामध्ये, प्रशासनामध्ये असलं पाहिजे. तेव्हा त्याचा अर्थ होईल की आम्ही भारताचे लोक. आता हे सगळं प्रशासन ज्याची संख्या फक्त 5%, 10% आहे, ते 90% जाग्यावर बसलेले आहेत. 90% जाग्यावर बसलेले लोक म्हणतील की वी द पीपल ऑफ इंडिया हे तुम्हाला एक्सेप्टेबल आहे का? म्हणून हे असं होऊ नये म्हणून रिझर्वेशनची व्यवस्था त्यात केली आहे की प्रत्येक समूहाचा व्यक्ती त्या डेफिनेशनप्रमाणे, वी द पीपल ऑफ इंडियाप्रमाणे तो त्याच्यात समाविष्ट झाला पाहिजे. त्याची प्रशासनामध्ये भागीदारी असली पाहिजे, त्याची प्लॅनिंग प्रोसेसमध्ये भागीदारी असली पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रोसेसमध्ये भागीदारी असली पाहिजे, त्याचं प्लॅनिंग जे आता नीती आयोग म्हणतात, तर त्या आयोगामध्ये त्याची भागीदारी असली पाहिजे. तो फक्त निवडून गेला आणि हात वरती केला, खाली बस न उठ असं नाही व्हायला पाहिजे. त्याची भागीदारी तिथं असली पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहतो ज्युडिशरीमध्ये OBCचे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे किती जजेस आहेत. ब्युरोक्रॅटमध्ये पाहिलं तर IAS ऑफिसर रिझर्वेशनमधून जातात, पण त्यांना जी प्लॅनिंग किंवा त्यांना जी अथॉरिटी भेटते, त्या अथॉरिटीमध्ये किती लोक त्याच्यात भागीदारी करतात याचाही आकडा आपण शोधला पाहिजे. त्या पाहत असताना आपल्याला असं दिसते की वी द पीपल ऑफ इंडिया प्रमाणे त्याच्यात लोक नाही आहेत, त्यांची भागीदारी नाही आहे. म्हणून ही भागीदारी असली पाहिजे, म्हणून त्याच्यात रिझर्वेशन ही प्रणाली आलेली आहे. म्हणून रिझर्वेशन किती दिवस राहील, तर रिझर्वेशन किती दिवस राहील हा प्रश्नच येत नाही. हा येईल की भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलप्रमाणे वी द पीपल इन इंडिया हा जो शब्द आहे
तो शब्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि त्यांची मानसिकता नसल्यामुळे हे रिझर्वेशनच्या द्वारे हे रिप्रेझेंटेशन त्यांची भागीदारी तिथं मिळाली पाहिजे. ते मिळत असताना दिसत नाही आपल्याला. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्याला राजकीय आज हे प्लॅटफॉर्म नाही आहे, परंतु प्रत्येक माणूस हा राजकीय आहे. जेव्हा वोट द्यायला जातो तेव्हा तो असं म्हणत नाही की मी राजकीय नाही, मी कसा वोट देऊ. यू आर गोइंग टू इलेक्ट द वन जे पॉलिटिकल पर्सन्स. मग तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पर्सनला इलेक्ट करायला जाता त्यावेळेस तुम्हाला राजकारण माहीत असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक माणूस हा राजकीय आहे. आपण बरेचदा म्हणतो की मला राजकारणाचं काय करायचं नाही, आय एम नॉट अ पॉलिटिकल पर्सन. तो आता आम्ही पण काही कुठल्या पार्टीचे सदस्य नाही आहे, परंतु त्याचा अभ्यास करणे, समजणे आणि त्या मताचा उपयोग सतविवेक बुद्धीने करणे हे तेव्हाच करता येईल जोपर्यंत आपण शासन आणि प्रशासन आणि भारतीय संविधान सांभाळणारे कोण आहेत याची ओळख आपण करत नाही, तोपर्यंत त्या मताचा उपयोग प्रामाणिकपणे होणार नाही. म्हणून आपल्याला राजकीय काय चाललेलं आहे याचीही देखरेख करणे किंवा त्याची माहिती घेणे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. मित्रांनो, आताच मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं की 72वी संसदीय दुरुस्ती झाली, अमेंडमेंट झालं, 42 अमेंडमेंट. त्यामध्ये सेक्युलर, सोशलिस्ट अँड इंटेग्रिटी असे 3 शब्द टाकण्यात आलेले होते 1976 मध्ये. आणि त्याला BJPचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि 2020ला हायकोर्टामध्ये ते चॅलेंज केलं की या प्रिएम्बल कॅनॉट बी अमेंडेड अंडर द आर्टिकल 368 आणि म्हणून त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येत नाही आणि ते शब्द काढण्यात यावं असं त्या सुब्रमण्यम स्वामींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली. आणि आनंदाची गोष्ट असं आहे की आज संविधान दिवसाच्या पर्वावर म्हणजे 1 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आणि ते म्हटलं की सेक्युलर सोशलिस्ट हा संविधानाचा मूळ गाभा आहे आणि त्याच्यावर हे संविधान आहे, म्हणून हा शब्द तिथून काढता येत नाही आणि अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे असं म्हणून ते याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे एक निर्णय आणखी आलेला आहे. तो निर्णय असा आहे की हे जे MP, MLA, IAS ऑफिसर, जजेस, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजेस यांना स्पेशल प्रिव्हिलेज सरकार देत असते. आणि आंध्र प्रदेशमध्ये तो 2005ला कायदाही केला की यांना स्पेशल प्रिव्हिलेज म्हणजे त्यांना सवलतीच्या दरावर घरं देणे, प्लॉट देणे, जमिनी देणे असा जो कायदा होता. तो कायदा माननीय डबल बेंचनी तो खारिज केला आणि तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. These people are not the privileged persons. Privileged person is only the scheduled caste, scheduled tribe, OBC. Those who are the socially, economically backward person. These are the privileged. आणि हे जे आहेत जजेस आहेत, MP, MLA आहेत, they are not coming under the, they are all the criminal persons. आणि त्यांना तुम्ही सवलतीच्या दरामध्ये कन्सेशनल रेटमध्ये लँड, जमीन, फ्लॅट आपण म्हणतो ना म्हाडाच्या काही निघतात घराचं अलॉटमेंट, त्यावेळेस MP, MLAला स्पेशल कोटा असतो. तो त्याला खारिज केला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ज्या लोकांना तुम्ही दिलेले आहे त्याची जमीन परत घ्या आणि ज्याची त्यांना तुम्ही व्याजासकट पैसे परत करा असा पण निर्णय कालच्या तारखेला आलेला आहे. तर हे 2 निर्णय संविधानाचे आले आणि ते म्हणालं की हे अगेन्स्ट द आर्टिकल 14 आहे, बिकॉज आर्टिकल 14 समानतेचा विषय आहे, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, अँड यू हॅव व्हायलेटेड दिस आर्टिकल, सो दिस GR इज अनकॉन्स्टिट्युशनल असं म्हणून सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या या राष्ट्र निर्मितीच्या प्रोसेसमध्ये संविधानाची जे बैठक आहे, संविधानाच्या याच्यावर जे चालणारी भारताची जे सर्व प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये विदेश नीती असो, आर्थिक नीती असो, शैक्षणिक असो, या सगळ्या गोष्टी या भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये दिलेल्या सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा, स्वातंत्र्य
याची समान संधी उपलब्ध करून देणे हे अति महत्त्वाचं आहे आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने, शासनाने आणि प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि हे होत नाही. आणि हे होत नसेल तर आपण ॲज ए वॉचमॅन, ॲज ए जागरूक नागरिक म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या वेळेस प्रसंग आपल्या हातात येतो, बटन दाबायचा, ओढ द्यायचा, त्यावेळेस आपण हे ओळखलं पाहिजे आणि आपल्या मताचा उपयोग या संविधानाची रक्षा करण्यासाठी उपयोग केला पाहिजे असं मला तुम्हाला आग्रहाने सांगावंसं वाटते. आणि म्हणून जे आता क्रिमी लेअरचा पण इश्यू आला, त्याच्यामध्ये हे क्रिमी लेअर आहेत, ते क्रिमी लेअर आहेत. एका इकडे IAS अधिकाऱ्याचा मुलगा फॅसिलिटीज घेऊ शकत नाही, तो क्रिमी लेअरमध्ये आला, असं जर आपण म्हणत असेल तर हे क्रिमी लेअर पॉलिटिक्समध्ये येणार आहे का? जो एखादा MP MLA 2 वेळा 3 वेळा निवडून आला तर त्यांना पुन्हा रिझर्वेशन सीटवर उभं राहता येईल का? बिकॉज ही कम अंडर द क्रिमी लेअर अँड ही शुड नॉट टेक द फॅसिलिटीज ऑफ द रिझर्वेशन आयदर इज द पॉलिटिकल ऑर द सोशल ऑर द एज्युकेशनल. मग हा नियम तिथं पॉलिटिक्समध्ये लावणार आहेत का? तर असं होत नाही. कारण की जे आमच्या फायद्याचं आहे ते आम्ही करायचं आणि पॉलिटिशियन लोक पण याच्याबद्दल बोलत नाही. तर अशा प्रकारचं डिव्हिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समग्र ॲनिलेशन ऑफ द कास्ट लिहित असताना जाती मोडल्या पाहिजेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 कलममध्ये जेवढ्या जाती होत्या, मला वाटतं 1109 असं काही जाती होत्या, त्या जातीचा समूह एक तयार केला आणि त्या समूहाला नाव दिलं शेड्यूल्ड कास्ट. म्हणजे हे शेड्यूल्ड लिस्ट बनवली आणि ज्या एका गुणधर्मामुळे जे लोक अनटचेबिलिटी त्यांनी कमी जास्त प्रमाणात फेस केलेलं होतं, अशा जातींना आणि त्यांना नाव दिलं शेड्यूल्ड कास्ट. तशाच प्रकारे शेड्यूल्ड ट्राईब अशा प्रकारचं एक लिस्ट बनवली आणि तो होमोजिनस ग्रुप बनवला आणि होमोजिनस ग्रुपचं पुन्हा डिव्हिजन करता येत नाही असं निर्णय आला होता. परंतु नंतरच्या 9 बेंचांनी तो निर्णय उलटून पाडलेला आहे. पण तरी आपल्याला त्याची जनजागृती करण्याची अत्यंत गरज आहे. वेळेचं भान ठेवून मी इथंच थांबतो. तुम्ही माझं शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान. महाकारुणिक तथागत महामानव गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेसाठी ज्या ज्या महापुरुषांनी अभिकारी आयुष्य आपलं अर्पण केलं, अशा सर्वांना माझा त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजय जाधव साहेब आणि इथे डायसवर असलेली सर्व मंडळी, बंधू आणि भगिनी, आज आपण भारतीय संविधानाचा आणि कॉन्स्टिट्यूशन डे जो आहे त्याचा 75वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलात. तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ मला 15 मिनिटाचा सांगितलेत त्यांनी. खरं तर मला गेली 1 महिन्यापासून मला त्यांनी म्हणजे आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली होती असं झालं होतं. मग 1 महिन्यापासून मी विचार करत होतो काय काय बोलायचं आणि इथं आल्याच्या नंतर मला सांगितलं की 15 मिनिटात बोलायचं आहे. आता कुठून सुरुवात करायचं आणि कुठं थांबायचं हा फार मोठा विषय आहे. की आदरणीय जाधव साहेबाबद्दल आता बरंच काही बोललं गेलं आणि म्हणजे त्यांनी कसं उभं केलं हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल कसं की मला बघितल्याच्यानंतर एक शेर आठवला कि बंदे ऐसा काम कर जिसे कोई कहे ना झूठ, बंदे ऐसा काम कर जिसे कोई कहे ना झूठ, बंदे ऐसी जगह पर बैठ जिसे कोई कहे ना उठ. असे ते आदरणीय जाधव साहेब. मला याची खात्री आहे की 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि याची पण दुसरी खात्री मी अशी आहे की आपले हे जे बचाव साहेब आहेत
असा एक माणूस माझ्यासारखा मी भाषा आज करत होता आणि ती असं चकरा घालत होती इकडे तिकडे इकडे तिकडे. ते त्यांना विचारलं की काय शोधताय तुम्ही, असं बा काय शोधताय? तर ते म्हणले की याला कोण बोलवलं, मी त्याला शोधतोय म्हणले. तर तशी काही वेळ येणार नाही असं मला वाटतंय. आपण भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मला वाटते किशोर कांबळे साहेबांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि मी त्या खोलामध्ये जाणार नाही की भारतीय संविधानाचा इतिहास काय आहे, कसं तयार झालं आणि काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एक अशी गोष्ट आहे की आपणाला काय अपेक्षित आहे भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये, तेवढ्यावरच आपण जरा बोललेलं बरं होईल असं मला वाटतं. ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा, छोटासा मुलगा त्याच्या मामाच्या गावाला जात असतो आणि गावाला गेल्याच्या नंतर की तो फार करामती असतो. तर त्याचे काय असते की त्याची टोपी हरवून टाकलेला असतो तो, आणि त्याचा मामा मारणार ह्या भीतीनं तो काय करत असतो माहिती आहे का, की तो पळून जातो, झाडावर जाऊन बसतो. झाडावर बसल्याच्या नंतर झाडाखाली एक कपल येतं आणि ते आपलं बोलत असतात एकमेकाला, ते कपल, की तो प्रियकर म्हणतो प्रियसीला की प्रिये मला तुझ्या डोळ्यामध्ये सारं जग दिसायला लागलेलं आहे, असं तो वरून म्हणत असतो. तो वरून तो पोरगा काय म्हणतो, हो मामा तेवढी माझी टोपी दिसते का बघा. कारण आम्हाला काय पडलं की आमचंच पडलेलं आहे, बाकीचं काय असेल ते असेल तो भाग वेगळा आहे. तर भारतीय संविधानाच्या निमित्ताने एक मला वाटतं बच्चाव साहेबांनी एक चांगला मुद्दा उपस्थित केला होता की त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की रिपब्लिकन ॲडव्होकेट्स मुवमेंट असं काहीतरी ते सुरुवात करणार आहेत असं म्हटले, आणि खूप चांगली गोष्ट आहे. खूप मला त्याच्याबद्दल खूप आशा वाटली की ते असं निर्माण झालं पाहिजे, कारण ते भारतामध्ये कुठंच नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या संविधानाच्या बाबतीत बोलत असताना की आपल्या भारतीय संविधानाची सिस्टीम जी आहे की ती कशी आहे की चेक अँड बॅलन्स सिस्टीम आहे. चेक अँड बॅलन्स सिस्टीम की चेक दिला पाहिजे तर बॅलन्स केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला, आणि ही गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे की भारतीय नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून आपली पण तेवढी जबाबदारी असते की आपण ते दररोज चेक केलं पाहिजे की काय चाललेलं आहे, कुठं काय चाललेलं आहे. कालच इलेक्शन संपलं. गेल्या 2014-15 पासून आपण बघतो आहोत की देशामध्ये सातत्याने दोन गोष्टी घडत असलेल्या आपण पाहिलेलं आहे. एका बाजूला एक प्रवाह असं म्हणत असतो की आम्ही संविधान बदलणार आहे, त्याच्याबद्दलचे मी पुरावे घेऊन आलो होतो की कुठल्या MP नं काय बोललं आणि कुठल्या वेळेस बोललेलं आहे ते सगळं घेऊन आलो होतो, पण मी आता त्याचा काही जास्त ओहापोह करणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला अशी एक सिस्टीम उभी राहिलेली आहे की ते म्हणतात की आम्हाला संविधान वाचवायचं आहे. ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये बघत असताना की मला माझा जो भाऊ आहे आंबेडकराईट भाऊ, की ज्याचे आम्ही वारसदार असं म्हणतो, की तो मात्र कुठल्या ग्रुपमध्ये हे मात्र दिसत नाही. ना संविधान वाचवणाऱ्याच्या ग्रुपमध्ये आहे, ना संविधान बदलणाऱ्याच्या ग्रुपमध्ये आहे, हे मात्र कुठंच दिसत नाही, आणि ते सविस्तरपणे त्याला बाजूला केलेलं आहे असं मला वाटतं. हे दोन्ही बाजूनं झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये जे तुम्हाला दिसतात त्याच्याबद्दलचं मात्र एक वामनदादाचं गाणं फार मोठं आहे की भीमा तुझी पोरं तुझ्या पाऊल खुना पुसू लागली रे, भीमा तुझी पोरं तुझ्या पाऊल खुना पुसू लागली रे, वैऱ्याच्या पंगतीला जाऊन बसू लागली रे. अशा काही गोष्टी ज्या आहेत की आमच्याकडे काही आहेत. त्याबद्दल राहिलेला आहे प्रश्न की चेक अँड बॅलन्स सिस्टीम काय आहे आपल्यामध्ये, आपण ते जरा बघितले पाहिजे. 2014च्या मध्ये की त्यांनी एकाने अभ्यास केला की भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये की गेली 2014च्या नंतर आणि 2014च्या अगोदरचा त्यांनी त्या भारतीय संविधानाच्या जजमेंटचा अभ्यास केला, आणि त्याच्यावर की पूर्वी आणि आजही की भारतीय जजमेंट जी दिलेली असतात सुप्रीम कोर्टाचे ते रेफरन्स म्हणून अनेक ठिकाणी वापरले जातात. पण 2014च्या नंतर त्या निष्कर्ष असा आलेला आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची जी आहे की नीतिमत्ता खालावत गेलेली आहे, आणि आज रेफरन्स म्हणून ती जजमेंट वापरली जात नाही. ही फार मोठी खेदाची गोष्ट. दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा भारतीय संविधानाचा, मी तुम्हाला परत एकदा म्हणालो की चेक अँड बॅलन्स सिस्टीम जी आहे यामध्ये
की आपणाला की ह्या 3 जे ऑर्गन्स आहेत लोकशाहीचे अंग 3 जे आपण म्हणतो, न्यायव्यवस्था आहे, त्यानंतर ते एक्झिक्युटिव्ह आहे आणि लेजिस्लेचर आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी असे 3 आहेत. आणि चौथा एक आहे की तो आपण त्याला प्रसारमाध्यमाच्या समाजाबद्दल आपण बोलत असतो की ज्या TV आहे किंवा प्रिंट मीडिया आहे किंवा याबद्दलचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे होत असताना की 2014च्या नंतर की देशामध्ये होत असलेलं वातावरण जे बदललेलं आहे की त्या संदर्भामध्ये आपल्या आंबेडकराईट लोकांनी काय भूमिका घेतलेली आहे हे मात्र कुठंच दिसत नाही. की संसदेमध्ये अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की संसदेमध्ये एवढे कायदे पास झालेले आहेत की ज्यामध्ये CAA कायदा आहे जो आहे की त्याच्यानंतर तो जो कामगार कायदे जे आहेत ते सगळे कायदे नष्ट करून त्यांनी त्या भांडवलदाराला कसं कायदेशीर होतील अशा संदर्भातले कायदे पास केलेले आहेत. आणि या देशामध्ये की नव्यानं नाही तर काय की आपणाला मणिपूरसारखा जो इन्सिडेंट आहे की गेली अनेक वर्षापासून तो चालत आलेला आहे. हे का होत आहे या देशामध्ये? एका बाजूला की आपणाला असं म्हटलं जातं की आम्हाला फक्त हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला भीती वाटते की आम्ही खरंच हिंदू राष्ट्र होईल का. याबद्दलचा जर विचार केला तर त्याच्या काही गोष्टी आणि त्याचे काही उदाहरणं आपल्यासमोर येऊ शकतात. की कर्नाटकाचे जे MP आहेत अनंतकुमार हेगडे, UPचे जे MP आहेत लल्लनभाई हे जे आहेत की यांनी उघडपणे असं म्हणतायत की आम्हाला जर मेजॉरिटी आली 2/3 मेजॉरिटी जर आली तर आम्ही देशाचं संविधान बदलूयात असं ते बोलत आहेत उघडपणे. हे होईल काय असा प्रश्न जर कोणी केला तर काही जण असं म्हणणारे आहेत की हे होणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. पण त्यामध्ये की दुसरी गोष्ट तुम्हाला 1-2 उदाहरणं मी अशी देऊन सांगतो की ते किती पत होण्याच्या लायक झालेलं आहे ती जाणीव झाली पाहिजे. की पहिली गोष्ट अशी आहे की 2015मध्ये ऑर्गनायझर नावाचं मासिक जे आहे हे कुणाचं आहे की ते RSSचं मासिक आहे. आणि त्याच्यामध्ये RSSचे चीफ जे आहेत मोहन भागवत यांनी अशी एक आर्टिकल लिहिलेलं आहे की आम्हाला SC/ST मध्ये जे आहे की सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे असं त्यांचं मत होतं त्याच्या आर्टिकल्समध्ये 2015ला. देहरादूनला परत एक मुलाखत दिली त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये जे आहे की क्रिमिलियर पर लावला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि 2024च्या जजमेंटमध्ये जे आलं 1 ऑगस्ट 2024ला की ते सब क्लासिफिकेशन झालेलं दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये क्रिमिलियर लागलेला दिसतो. त्याच्यामध्ये पंकज मित्तल जे जज आहेत की ते असं म्हणतात की रिझर्वेशन हे जे आहे हे 1 पिढीपर्यंत झालं पाहिजे, दुसऱ्या पिढीला त्याचा फायदा नाही मिळाला पाहिजे. हे कशाचं धोतक असू शकतं? हा विचार करणारी गोष्ट आहे आपली. त्यानंतर आत्ता गेल्या महिन्यामध्ये आणखी एक जजमेंट पास झालेलं आहे की त्याच्यामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये त्याच्यावरचं जजमेंट आहे आर्टिकल 39B and C संदर्भामध्ये. की याच्या अगोदर जे जजमेंट आहे जस्टिस कृष्णा अय्यर यांनी त्या जजमेंटात आर्टिकल 39A and B संदर्भामध्ये उल्लेख केलेला होता. आणि ते असं म्हणतायत की बाबा या देशामध्ये जे केशवानंद भारतीचं जजमेंट आलं आणि त्याच्यानंतर हे जे आर्टिकल 39B and C मध्ये ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ते बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं होऊ शकतं असं त्यांचं मत आहे. की 39B and C मध्ये काय सांगितलेलं आहे की एका भागामध्ये ते सोशलिझमची गोष्ट करतायत देशामध्ये, दुसऱ्या बाजूला कॅपिटलिझमची गोष्ट होतात. आणि ते असं म्हणतात की या देशामध्ये 39B and C डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे सांगते त्याच्यामध्ये की ते म्हणते की विशिष्ट जे आहे की एका ठिकाणी संपत्ती एकत्रित झाली नाही पाहिजे एका ठिकाणी, किंवा दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की ते जे प्रॉपर्टी आहे की लोकांच्या भल्यासाठी पण वापरली पाहिजे ती प्रॉपर्टी. पण आज देशामध्ये हे जे चित्र आहे हे वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलेलं दिसतंय. हे भांडवलदाराकडे झुकलेलं दिसतं. जजमेंट त्याचं परवा जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये जस्टिस आपल्या CJI जे होते ex-CJI आहेत, आपण ex-CJI म्हणूया डॉक्टर DY चंद्रचूड यांनी असं सांगितलं की देशाची इकॉनॉमी जी आहे आता की आपला देश हा इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये चाललेला आहे
आणि आता आपल्याला ह्या सोशलिझमच्या गोष्टी करता येणार नाही असं त्यांचं मत आलेलं आहे. इव्हन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये आता जी आहे सब क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये त्यामध्ये पण असं जजमेंट आलेलं आहे. कन्क्लूड काय आहे शेवटी की प्रत्येक स्टेटनं ठरवायचं की तिथला जर त्यांचा जो डाटा असेल तो एम्पेरिकल डाटा जो असेल त्या डाटाच्या आधारे तुम्ही सब क्लासिफिकेशन करू शकता असं ते आलेलं आहे. की जजमेंटचा पण कसं आहे की जजमेंट जी आहे की फॉर अँड अगेन्स्ट असं जजमेंट असलं पाहिजे. पण ह्या नवीन एक स्टाईल त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागलेली आहे. या संदर्भामध्ये आपण कधी विचार करणार आहोत. दुसरी सर्वात महत्त्वाची, मी थोडा वेळा संपवतो, एकच मुद्दा घेणार. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये जजेस जे आहेत की ते जजेस आजही अपॉइंट झालेले नाही 2 वर्षाच्या काळामध्ये. मग हायकोर्ट्समधले असतील किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जजेस असतील ते भरलेले नाही. आता ते भरण्याचं जी पद्धत आपल्याकडे आहे ते कॉलेजियम सिस्टीम आहे. त्या कॉलेजियम सिस्टीममध्ये काय करायला पाहिजे लागतं तर ते कॉलेजियम सिस्टीममध्ये असं आहे की ते एक मंडळ असतं, सिनियर ॲडव्होकेट्स असतात, जजेस असतात, नॉमिनेट करतात नाव की याचं नाव दिलं पाहिजे आणि ते सरकारला नाव पाठवावं लागतं. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये की या साहेबांनी कुणाचंही नाव पाठवलेलं नाही. याचं कारण काय असू शकतं तर त्यांनी नवीन एक सिस्टीम चालू केली की ते म्हणाले की आपल्याला आता की सरकारला विचारावं लागतं की सरकारच्या मर्जीतला कोण वकील आहे, कुणाला नॉमिनेट करायचं. त्या कारणावरून गेली 2 वर्ष ते भरलेली नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की दुसऱ्या बाजूला या देशामध्ये अधिवक्ता परिषद नावाची ॲडव्होकेट्सची मोठी संघटना आहे आणि ती अधिवक्ता परिषद जी आहे की ते RSSची संघटना आहे, ते असं चालवत असं सगळ्या दुनियाला माहिती आहे. आता याच्यात झालेले जे वकील आहेत, निष्णांत वकील, नामांकित वकील जे असतील आणि जर तुम्ही लिस्टमध्ये नाव जर पाठवलं सरकारकडे की तुमचं कांबळेचं नाव असेल किंवा गायकवाडाचं नाव असेल तर जाईल का त्याच्यामध्ये नाव? आम्हाला या संदर्भामध्ये पण विचार करावा लागेल की जर नाव समजा त्या नॉमिनेट केलेलं नाव आहे कॉलेजियम सिस्टीममध्ये जर नाव असेल, ते जर नाव समजा त्या ह्याच्यातून जात असेल तर न्याय आम्हाला कसा मिळणार? हा पण मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. आणि आपण ज्या सब क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये उल्लेख केला किंवा आता त्या जजमेंट 39 B and Cच्या संदर्भामध्ये केला, त्याच्यामध्ये जजमेंट देणारी ही सगळी मंडळी जी आहे की त्या बेला त्रिवेदी नावाच्या ज्या जस्टिस आहेत की त्यांनी डिसेंट जजमेंट दिलं सब क्लासिफिकेशनमध्ये की ते व्हायला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याचा पूर्व इतिहास जर बघितला तर ह्या कुठून आल्या, काय करत होत्या पूर्वी किंवा यांचे जजमेंट्स कसे आहेत, यांचा सुप्रीम कोर्टामधला की त्यांची रेलचेल काय आहे याबद्दलचा विचार केला तर ते फेवरेबल नाही दिसत कधी. पण जजमेंट येत असताना की ते 6 वर्षेस एक कसं काय येऊ शकतं, हा पण मोठा आपल्याकडे विचार करण्याची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही एक चांगली बाजू, मला असं वाटलं की ॲडव्होकेटची जी आहे की एखादी मोठी संघटना उभी करून की आपणाला या देशामध्ये की या ज्युडिशरीमध्ये आपली माणसं कशी जातील यासाठी पण आपणाला प्रयत्न केला पाहिजेत. आणि तुम्ही बरंच काही बोलायचं होतं पण आता वेळेच्या अभावी मी तर आपणाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की याच्यावर पण आपण विचार कधी करणार आणि तो विचार केला पाहिजे. आता नाही तर कधीच होणार नाही असं मला वाटतं. आणि ही जी लढाई आलेली आहे ही लढाई ही आमनेसामने नाही तर आता आपण उरलेलोच नाही कुठं असं मला वाटायला लागलं. म्हणून आम्हाला परत त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभं राहून पुन्हा बाबासाहेबाचा विचार नव्याने निर्माण करावा लागणार आहे. त्याच्यासाठी हा विचार नव्याने निर्माण करण्यासाठी हा कुठला AC मधला माणूस येणार नाही. त्याच्यासाठी तळागाळात जाऊन दादासाहेबांनी जसं काम केलं, चळवळीतच दादासाहेबांनी ज्या सायकलवर बसून शेंगदाणे आणि गूळ खाऊन जसं काम केलं तसं आपल्याला अहोरात्र बसून काम करावं लागेल. तरच मला असं वाटतं की आपण या देशामधल्या राहिलेल्या लोकांना न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही मला इथे बोलवलात, माझे 2 शब्द ऐकून घेतलात. बरंच काही बोलायचं होतं पण ते 15 मिनिटामध्ये संपवायचं होतं, ते संपवतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय भारत. मला काही लिमिटेशन आहे का? पहिलं मी विचारून घेतो. तर वकील साहेबांनी 15 मिनटामधले 5 मिनटं हेच सांगण्यात घालवले की मला 15 मिनटं दिली. ते 5 मिनटं त्यांनी जर असं सांगितलं नसतं तर अजून त्यांचे 5 मिनटं आपल्याला चांगले विचार ऐकायला मिळाले.
धर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून आज 75वा भारतीय संविधान दिन सोहळा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजय जाधव सर, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे सर, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट लासुरे, ॲडव्होकेट कांबळे, त्याचप्रमाणे या धर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र मुंबई यांचे सरचिटणीस बच्चाव साहेब, सोनवणे साहेब, नांगुडे साहेब, विपोते साहेब, त्यांचे सर्व विश्वस्त, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इन्कम टॅक्स कमिशनर सेवानिवृत्त सुबच्चाराम, ज्येष्ठ साहित्यिक रमेश शिंदे नाना, त्याचप्रमाणे या सभागृहात उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, 5 वर्षापूर्वी मी या सभागृहात संविधान दिनासाठी आलो। प्रमुख वक्ता म्हणून मी या ठिकाणी माझे विचार मांडले होते, म्हणून मी आज थोडंसं न बोलण्याचं ठरवलं होतं, परंतु जाधव साहेबांची इच्छा होती की मी माझ्या सत्काराला उत्तर द्यावं। खरं म्हणायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये केवळ 5000 IAS लोक आहेत। त्या 5000 IAS लोकांमध्ये माझी एंट्री झालेली आहे आता। आणि हे जे स्वप्न शिंदेनाना माहिती आहे ते लहानपणापासून आमच्या घरी येत आहेत। माझे वडील आणि ते एकत्र होते। माझे वडील बन्सीदादा म्हणजे बीडी गायकवाड यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाने IAS व्हावं। हे स्वप्न त्यांनी मला इयत्ता 5वीमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळी म्हणजे 1980 सालामध्ये इयत्ता 5वीमध्ये सांगितलं। तर तेव्हा IAS म्हणजे काय, कलेक्टर व्हायचं आहे म्हणे, तुला IAS व्हायचं आहे। मला एवढंच माहिती होतं, वडिलांनी सांगितलं IAS व्हायचं आहे, ओके ठीक आहे, कलेक्टर व्हायचं आहे। पण त्यासाठी काय काय एफर्ट्स घ्यावे लागतात, ते एफर्ट्स घेण्याची तयारी तेव्हापासून मला करावी लागते। त्याचबरोबर माझी आई बबनबाई बन्सी गायकवाड, माझी भावंड आहे डॉक्टर सुनील किशोर, बहिणी आहे राजश्री, मंगल, उज्ज्वला, आणि माझे सर्व मित्र, त्याचप्रमाणे माझी धर्मपत्नी आणि माझी मुलं, या सर्वांचं सहकार्य मिळत मिळत मी आज या पदापर्यंत आलो। मला जेव्हा वडिलांनी सांगितलं, कारण माझे वडील शिंदे नाना, त्याचप्रमाणे JD जाधव साहेब, त्यांचे भाऊ नरेंद्र जाधव, दिनेश जाधव, हे सगळे वडाळ्याला दगडी शाळेमध्ये शिकलेले, लहानपणापासूनचे सगळे आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये लंगोटी या, सगळे एकत्र शिकले, एकत्रितपणे शिकत असताना UPSC एक्झाम पास झालेले आहेत। माझे वडीलही त्यावेळी UPSC एक्झाम पास झालेले आहेत। मग वडिलांनी जेव्हा सांगितलं मला की तुला UPSC क्रॅक करायची आहे, गोरेगाव पश्चिमला आदर्श विद्यालय शाळा आहे, त्या शाळेचे प्रिन्सिपल, त्याचप्रमाणे माझ्या गुरुवर्य आसबे मॅडम, या सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं। आणि त्यावेळी त्या शाळेतून, आदर्श विद्यालय शाळेमधून 1986 सालामध्ये मी टॉपर झालो, यावं टॉपर। आणि मग मी रुपारेल कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलं। मलाही डॉक्टर व्हायचं, मोठा भाऊ डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर, तर मलाही वाटलं की डॉक्टर व्हावं। पण त्यावेळी शिंदे नाना आणि आम्ही सगळे JD जाधव साहेबांना भेटायला गेलो, आणि मग त्यांनी असं सांगितलं की तुला जर UPSC द्यायची असेल तर तुला आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल। जीवनामध्ये कशी कलाटणी मिळते हे बघा। आणि ज्या रुपारेलमध्ये त्यावेळी 50 विद्यार्थी 12वीच्या बोर्डात यायचे, त्याच्यातले 30 विद्यार्थी रुपारेलचे असायचे, 1986-87ची गोष्ट। त्या रुपारेलमध्ये मला सायन्सला ॲडमिशन मिळालेलं, पण JD जाधव साहेबांनी सांगितलं नाही, यू हॅव टू टेक द ॲडमिशन इन द आर्ट्स। मी पुन्हा प्रिन्सिपलकडे गेलो
आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला सायन्सचं ॲडमिशन रद्द करून मला आर्ट्समध्ये ॲडमिशन द्या. तर मला ते प्रिन्सिपल अशोक प्रधान सर होते, ते जस्ट एक्सपायर्ड झाले. ते म्हणाले तू काय मूर्ख आहेस का? या रुपारेल कॉलेजमध्ये 90% वर मार्क असेल तर सायन्सला ॲडमिशन मिळतं आणि तू कॅन्सल करायला इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा मी त्यांना सांगितलं सर माझ्या वडिलांची इच्छा आहे मी IAS व्हावं, म्हणून मला आर्ट्स घ्यायचं आहे. आणि JD जाधव साहेबांनी सांगितलं का मला आर्ट्स घ्यायचं. नाखुशीने त्यांनी मला सायन्सचं ॲडमिशन कॅन्सल करून रुपारेल कॉलेजमध्येच आर्ट्सला ॲडमिशन. दिस इज द टर्निंग पॉईंट ऑफ द लाईफ. जे आपली इच्छा असते, आपण आपल्या मुलांवर बरेचदा सांगतो हे कर ते कर, बरोबर आहे. 10वीपासूनच आपल्या मुलांवर आपण JEEची एक्झाम दे, नीटची एक्झाम दे, अशा बऱ्याच गोष्टी त्याला सांगत असतो. पण मला आर्ट्सला ॲडमिशन घ्यावं लागलं. देन आय कम्प्लिटेड माय BA इन इकॉनॉमिक्स, MA सुद्धा अर्थशास्त्रामधून केलं. त्यावेळी IASचं ट्रेनिंग देणारी SISC इन्स्टिट्यूट होती, अजूनही आहे. ती आहे CSTला आहे. तिथे परीक्षा घेतली जाते आणि फक्त 60 मुलांचं सिलेक्शन. त्यामध्ये सुद्धा आय वॉज द टॉपर देअर. त्या 60 मुलांमध्ये मी टॉपर होतो. पण मग MPSCची परीक्षा, तिच्यासाठी केलेली तयारी, त्यामध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे योगदान, स्टडी सर्कलचे डॉक्टर आनंद पाटील यांचंही मोठ्या प्रमाणात योगदान होतं. आणि मग UPSCला 2दा जाऊन काही मला यश मिळालं नाही, कारण त्यावेळी माहीत नव्हतं की UPSCचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला दिल्लीला जाऊन काही दिवस काढावे लागतात. कारण महाराष्ट्रात त्यावेळी तशी परिस्थिती नाही. घरची परिस्थिती तर गरीबच होती. वडील जॉब करून नंतर मुलांना शिकवायचे, संध्याकाळी यायचे. त्यावेळी फी नॉमिनल एक 5 रुपये घ्यायचे. वडिलांनी आमच्या जवळजवळ नाही म्हणायला गेलं तर 1000च्या वर मुलांना फ्री ऑफ कॉस्ट गोरेगावमध्ये शिकवलेलं आहे. आज ती मुलं, मी पण शिकवलेलं आहे त्या मुलांना, ती मुलं आज कुठेही भेटली, वेगवेगळ्या पदांवर आहेत, चांगल्या संस्थेमध्ये, कंपन्यांमध्ये चांगल्या उच्च पदावर आहेत. पण आजही भेटली का ती मुलं, म्हणजे वडील असताना वडिलांच्या पाया पडायचे, आज मी रस्त्यात कुठे भेटलो की माझ्याही पाया पडतात. मग हे घडवलं वडिलांनी. आणि मग MPSCची परीक्षा पास झालो. 1995ला ज्यावेळी मी परीक्षा दिली, एका मार्काने माझा डेप्युटी कलेक्टर, फक्त एका मार्काने. म्हणून परत मला 96 साली परीक्षा द्यावी लागली आणि मग उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. मग तिथून जो जीवनाचा प्रवास सुरू झाला, एक महसूल अधिकारी म्हणून प्रवास करावा लागतो. ते करत असताना तळोदा त्या ठिकाणी मला पहिली पोस्टिंग दिली की ज्या ठिकाणी मेधा ताई पाटकर यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे नर्मदेच्या काठी पाऊस आला, पूर आला का त्या लगेच आंदोलनाला बसल्या. त्यांच्या झोपडीला पाणी लागलं का लगेच आम्हा सर्वांना सगळं काम धाम सोडून त्या ठिकाणी जावं लागायचं. पण एक चांगली गोष्ट झाली की मेधाताईंचे आणि माझे अतिशय चांगले संबंध निर्माण झाले. आजही मेधाताई जेव्हा येतात, मंत्रालयात येतात किंवा कलेक्टर ऑफिसला येतात, तर आवर्जून माझी भेट घेतात, बोलतात. मग ते तळोद्याला केलेलं काम, त्याच्यानंतर कळवणसाठी केलेलं काम, कळवणचं काम जे होतं सप्तशृंगी गडावर, त्याच्यापूर्वी मांढर देवीची यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाली होती आणि खूप लोक मेले होते, आपल्याला माहिती असेल. म्हणून सप्तशृंगी गडाच्यासाठी मग त्याचा एक आराखडा मी तयार केला की यात्रेमधलं नियोजन कसं असावं की जेणेकरून कुठेही चिंगराचिंगरी होतात. तो आराखडा शासनाने ॲक्सेप्ट केला आणि सर्व जेवढी देवस्थानं आहेत त्या प्रत्येक देवस्थानामध्ये तो आराखड्याची अंमलबजावणी केली. मी अहमदनगरला निवासी उपजिल्हाधिकारी असताना किंवा त्याला ADM म्हणतात, ADM असताना शिर्डी संस्थान जे होतं त्या शिर्डी संस्थानला सुद्धा हा आराखडा आपण लागू केला होता. अशी कामं आपण करत असतो. हे करत असताना जवळजवळ 8 वर्ष सलग नाशिकमध्ये मला उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाने गौरव केला होता.
सलग 8 वर्ष कोणालाही असं पारितोषिक मिळत नाही, उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पारितोषिक. मुंबईमध्ये जेव्हा पोस्टिंग करून आलो मी परत 2016ला, त्यावेळी मुंबईमध्ये सुद्धा, मुंबई उपनगर जिल्हा हा आपला आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 वेळा उत्कृष्ट अप्पर जिल्हाधिकारी म्हणूनही मला गौरवण्यात आलेलं आहे. हे काम करत असताना बाकीचे जे आपण कामं करतोच, पण आयुष्यातला टफेस्ट कालावधी कधी होता? कोविड 2019. त्यावेळी सर्व लोक आपापल्या घरात होते. कोविड किंवा त्याचा जो विषाणू काय आहे, अननोन असलेल्या डिझीजबद्दल, विषाणूबद्दल आपल्याला काय लढायचं होतं. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम माझी महाराष्ट्र शासनाचे नोडल ऑफिसर म्हणून विमानतळावर नियुक्ती केली. परदेशातून विमाने यायला लागली. 22 मार्च 2020ची घटना सांगतो. कुणी मास्क लावून येत नव्हते. गल्फ कंट्रीतून लोक यायचे, सगळे असेच विदाऊट मास्क यायचे आणि ते आमच्यासमोर येऊन डायरेक्ट उभे राहायचे, आम्हाला घरी सोडा. मग या सर्व लोकांना आपल्याला त्यांच्या म्हणजे नुसते महाराष्ट्रातले नाही तर UP, बिहार, पश्चिम बंगाल इकडच्या सगळ्या लोकांना मुंबईमधून आपल्याला वाहनांनी त्यांच्या गावी, त्यांच्या घरी सोडावं लागत होतं. तर काही लोकांना आपल्याला इथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन करावं लागलं. अतिशय रिस्की जॉब होता. 24/7 24 तास मी विमानतळावर असायचो. जेवढे काही विमानं होती, इंटरनॅशनल फ्लाईट्स होत्या, त्यांना मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी जी परवानगी लागायची ती परवानगी मी देतो. मी जर परवानगी दिली नाही तर फ्लाईट येत नाही. अशा वेळी आपण किर्गिस्तान, कझाकस्तान इथून जवळजवळ 400 मुलं आणली की जी मेडिकलला त्या ठिकाणी शिकायला गेली. त्या मुलांना काहीच माहीत नव्हतं. स्पेशल आपण एअर इंडियाच्या फ्लाईट्स केल्या आणि त्या मुलांना या ठिकाणी असं एक कोविडमधलं एक काम पण करत होतो, केलं काम. त्याची पावती म्हणून उत्कृष्ट अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कारही मिळाला. आणि हे काम करत असताना आज आपल्यासमोर माझ्या वडिलांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करून मी एक IAS म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आज पदार्पण केलेलं आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वादही माझ्या पाठीशी यापुढेही काम करताना असतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे यश मिळवण्यासाठी मी नेहमी सांगतो, यश मिळवायचं असेल तर ऑलवेज माणसाने आईस्क्रीम खाल्ली पाहिजे. काय खाल्ली पाहिजे? आईस्क्रीम खाल्ली पाहिजे. वकील साहेब, माझंही लॉ झालेलं आहे. मी पण खूप काही बोलू शकतो, पण बोललो नाही, बोलत नाही बऱ्याच गोष्टी. मी न्यू लॉ कॉलेजचा स्टुडंट पण. मग आईस्क्रीम खाल्ली पाहिजे म्हणजे काय? आपल्या ऐकायची तयारी असेल तर सांगेल, नाही तर थांबवून घे. व्हॉट इज आईस्क्रीम? की जे मी माझ्या जीवनामध्ये हे तत्त्व अंगीकारलं, हे तत्त्व पाळलं, म्हणून आज खडतर परिस्थितीमधून, गरिबीच्या परिस्थितीमधून सुद्धा मी आज या पदावर आहे. मी खूप मुलांना गाईड करतो. स्टडी सर्कलमध्ये दादरला मी लेक्चरर पण होतो. खूप लोकांना गाईड करतो, सांगतो. कारण आपल्याला आपली मुलं घडवायची आणि ती मुलं घडवत असताना मी नेहमी सांगतो त्या मुलांना की आपण आयुष्यात आईस्क्रीम खा. व्हॉट इज आईस्क्रीम? म्हणजे लगेच काय ब्युटी पार्लर नाही, आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आपल्याला आईस्क्रीम खायची नाही. आईस्क्रीममधला आ म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. कुठलंही काम करायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे. वकील साहेब म्हणाले, नाही संविधानामध्ये बदल करणार आहे, हे करणार आहे. अरे बा, तो बदल होणार नाही हा आत्मविश्वास आपल्याला पाहिजे. बरोबर आहे? त्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे याच्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात केली, हे महत्त्वाचं. आम्ही कुठली गोष्ट सांगत नसतो, हे करा ते करा. वी स्टार्ट फ्रॉम अवर सेल्फ. आम्ही आमच्यापासून सुरुवात करतो. मग आ म्हणजे आत्मविश्वास पाहिजे. आईस्क्रीममधला ई म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला काय करायचं असेल तर इच्छाशक्ती असली पाहिजे. नाही तर बरेच लोक ग्रॅज्युएट होतात आणि मग हा बसतो परीक्षेला म्हणून आपणही फॉर्म भरतात परीक्षेचा. बरोबर, 1 आठवड्यात अभ्यास करायचा,
मार्केटमधली पुस्तकं वाचायची, सगळी डिटेल पुस्तकं वाचायची नाही, मग पास नाही झालं का म्हणायचे इथे फार करप्शन आहे, काही वशिलेच आहे. तसं नाही, मेहनत, कठोर मेहनत पाहिजे. म्हणून आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे. स म्हणजे आईस्क्रीममधला स म्हणजे सकारात्मक. यू शुड बी पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मी परीक्षा सहज पास होऊ शकतो किंवा मी कुठलंही काम केलं तर मी सहज हे काम करू शकतो. आईस्क्रीममधला स म्हणजे सकारात्मक. यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. तर आपण ते करू शकतो. यस आय कॅन डू. मी ही गोष्ट करू शकतो. नाही तर आजकालची मुलं ही 10वी 12वीला बघा अतिशय डिप्रेशनमध्ये जातात. आज सर्वात जास्त मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. आईवडिलांना पण त्या मुलांना काउन्सिलरकडे घेऊन जावं लागतं, काउन्सिलिंग करावं लागतं. तो मुलगा कुठल्या फॅकल्टीमध्ये काम करेल ह्याच्यासाठी पण काउन्सिलरची गरज लागते. म्हणून स म्हणजे सकारात्मक असलं. नंतर क्री, आईस्क्रीममधला क्री म्हणजे क्रियाशीलता. ही व्यक्तीने सतत काम केलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि शेवटचं आईस्क्रीममधला म म्हणजे महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. की जी महत्त्वाकांक्षा मी इयत्ता 5वीमध्ये पाहिली, ही महत्त्वाकांक्षा माझी आत्ता पूर्ण झाली. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आयुष्यामध्ये आईस्क्रीम खा. हेच मी सगळ्यांना सांगत असतो. आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र याच्यातर्फे माझा सत्कार करण्यात आला. मी उत्तर द्यायला टाळत होतो. मी परत आपल्याला सांगितलं टाळतच होतो मी, पण दादासाहेबांच्या इच्छे खातर मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर आपण माझा तो काही सत्कार केला, यथोचित सत्कार केला. कारण माझं ते मोमेंटोसाठी त्यांनी माझ्या फोटोवर मागितला होता, त्याच्यावर माझा फोटो पण लावून दिलेला आहे मला. त्याबद्दल मी व्यक्तिशः तुमचा ऋणी आहे. आणि पुन्हा सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.